आई तुला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. थँक्यू. आता आईचा बड्डे होता तर काहीतरी स्पेशल होणारच होतं. ही नदी बघून तुम्हाला समजलंच असेल आम्ही कुठं आलो होतो. आणि सोबतच माझी मावशी पण आली होती. आतमध्ये जाण्याआधी आम्ही पिला मस्त उसाचा रस. त्यानंतर आम्ही घेतली एंट्री मंदिरामध्ये. जाताना असं वाटलं नाही की गर्दी वगैरे होती. पेढे वगैरे घेतले, माझा फेवरेटवाला तो पण घेतला. आणि मग मंदिरामध्ये गेल्यावर समजलं की खूप सारी गर्दी आहे म्हणून. अजूनही तुम्हाला समजलं नसेल आम्ही कुठं आलो आहोत, तर आम्ही आलो होतो आळंदीमध्ये. खूप सारी गर्दी होती आणि त्यानंतर आम्हाला आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला पण जायचं होतं, म्हणून आम्ही फक्त मुख दर्शन घेतलं. मी आळंदीमध्ये आधी पण गेली आहे, पण मला या सुवर्ण पिंपळाच्या बद्दल पहिल्यांदा समजलं. यावर असं लिहिलं होतं की ज्ञानेश्वर महाराजांच्या मातोश्रीने या पिंपळाभोवती 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या, म्हणून याला असं सुवर्ण पिंपळा असं नाव पडलं. आणि आजकाल आपला गोल काय असतो की फक्त 4000 स्टेप्स झाले पाहिजे दिवसाचे. ते हो ना हो, पण आपल्याला याच्यामधून खूप काही शिकायला भेटतं. जसं मी आधी बोलले, आम्हाला पुढच्या डेस्टिनेशनला जायचं होतं. आता ते डेस्टिनेशन कोणतं असेल ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्येच बघायला भेटेल. त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा आणि जर हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आजसाठी एवढंच.